महापालिका निवडणुकांचा प्रचार संपलाय, मतदान आहे. सर्वत्र इतका प्रचार झालाय, की नेते सुद्धा आता थकले आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. सर, मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना कोणी थकताना बघितलं नाही. तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कोणी ते फ्रेश नाहीत, असं कधी बघितलं नाही. ही जी पिता-पुत्रांमधली जी फ्रेशनेसची एक गुपित आहे, ते नेमकं काय? मला वाटतं साहेबांमध्ये जी ऊर्जा आहे कंटिन्युअसली एक नेता कसा काम करतोय का कार्यकर्त्यासारखा. एक उत्तम उदाहरण म्हणजे शिंदे साहेब. दिवस-रात्र न थकता आम्हाला पण तो प्रश्न पडतो कधी-कधी, की सकाळी पहाटे-पहाटे 4-4, 5-5 वाजेपर्यंत हा व्यक्ती काम करतो आणि परत सकाळी लवकर कामाला लागतो आणि कधीच तुम्ही त्यांना थकलेत, कधी त्यांना त्याच्या डोळ्यावरती झोप. मला वाटतं लोकांना जे भेटतात ते एवढ्या लोकांच्या गराड्यामध्ये असतात, त्याच्यातूनच ऊर्जा जी आहे ती त्यांना भेटत असते. डॉक्टर एकनाथ शिंदे यांचं पॉलिटिकल ॲक्युमेन किंवा ज्याला आपण म्हणूया, की राजकीय शहाणपण हे अनेकांना जोखता आलं नाही. अजूनही जोखता येत नाही. म्हणजे ते मध्येच असं काही सरप्राईज देतात, जसं की जागा वाटपांमध्ये 10 मध्ये ते जिंकतायत. म्हणजे हा प्रश्न तर असा आहे ना, की मुंबईमध्ये 90 जागा खेचल्या. ठाण्यामध्ये भाजपला 40च सोडल्या. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा 7-8 जागा जास्तच घेतल्या आणि जिथे वाटलं, की युती फायद्याची नाही, उल्हासनगर असेल किंवा नवी मुंबई असेल, तिथं त्यांनी ती युती नाकारली. हे शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांचं ॲक्युमेन आहे, की तुमची त्यांना मदत होते किंवा तुमचं थिंक टँक आहे, की नाही जागा वाटप अशा पद्धतीनं झालं पाहिजे. कारण भाजपसारखा अजस्त्र पक्ष असं जागा वाटपामध्ये इतका सैल राहील किंवा बार्गेनिंगमध्ये कमी पडेल असं होणार नाही. शिंदे साहेबांनी कुठेच जी आहे युती नाही झाली पाहिजे यासाठीच नाही प्रयत्न केले. नगरपालिकेमध्ये पण शिंदे साहेब बोलत होते, की युती झाली पाहिजे. पण तिथे खाली लोकल राजकारण लोकांच्या ज्या भावना आहेत आणि त्याचबरोबर गेले अनेक वर्ष जसं तुम्ही म्हणालात, की निवडणुका झाल्या नाही. तर नगरपालिकेला आम्ही एक दुसऱ्याच्या समोर लढलो. पण कुठेही त्या निवडणुकीला गालबोट लागणार नाही ह्याची देखील दक्षता घेतली आणि त्याच्यामध्ये 135 पैकी 64 जागा जागी जे आहे ते नगराध्यक्ष शिवसेनेचे बसले. ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे जागा वाटप जे आहे साहेब प्रत्येक गोष्टी जी आहे प्रत्येक स्वतः लक्ष देऊन करत असतात. सुरुवातीपासून छोटी गोष्ट असो, मोठी गोष्ट असो आणि इलेक्शन लढणं, जिंकणं आणि जिथे ग गणित बसत नसेल, तरी ते गणित बसवणं हे त्यांच्या आणि भाजप श्रेष्ठींचं मन वळवणं, हे कसं काय? स त्यांचे बघा मला वाटतं शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे अ, गेल्या 3 वर्षांमध्ये काम केलेलं आहे. शिंदे साहेबांची लोकप्रियता, शिंदे साहेबांचं लोकांमधलं आपलेपणा, शिंदे साहेब लोकांना खूप कमी कालावधी आहे 3 वर्ष. या 3 वर्षांमध्ये लोकांच्या घरामध्ये जे आहे ते घर करणं मनामध्ये, मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जेव्हा शिंदे साहेबांच्या मागे इतका मोठा जनाधार आहे, तर मला वाटतं साहजिकच आहे जे मित्रपक्ष देखील आहेत, हे मित्रपक्ष शिंदे साहेबांचं काम जे आहे ते जाणतात. शिंदे साहेब हे जे आहे ते ग्रासरूटपासून आलेला नेता आहे. हा जो आहे तो हवेमधला आलेला नेता नाही आहे. असे जे आहे ते मुख्यमंत्री झाले नाही. आज इतका मोठा संघर्ष आहे, इतकं मोठी मेहनत आहे, इतकं मोठं काम आहे आणि ज्या प्रकारे साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक लक्ष देऊन कोणाला वाटलं होतं का 90 जागा लढणार आम्ही? मुंबईमध्ये नाही. कोणाला वाटलं होतं का विधानसभेमध्ये 60 जागा जिंकू आम्ही 80 पैकी? कोणाला वाटलं होतं का नगरपालिकेमध्ये 135 पैकी 60 जागा 64 जागी येतोय तर थेट नगराध्यक्ष बसेल? हे साहेबांची मेहनत. हे जे ग्राउंड लेव्हलला जे आखणी करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतात. ते असं नाही की डेलिगेट नाही करत काम. "हे चल तू ह्या महानगरपालिकेचं बघ, तू त्या महानगरपालिकेचं बघ, तू या त्यांचं स्वतःचं बारीक लक्ष हे पहिल्यापासून आहे. मी त्यांना लहानपणापासून बघतोय, की जिथे गणित बसत नाही, तिथे देखील गणित कसं बसेल आणि त्याच्यामुळेच ठाणे जिल्ह्यामध्ये जे वर्चस्व, जे दिघे साहेब जे करायचे, त्यांच्याकडून त्यांनी त्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकलेल्या आहेत, की जिथे गणित बसत नव्हतं, तरी पण तिथे महापौर असेल, काही असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिवसेना कशी त्या ठिकाणी मजबूत होईल, शिवसेनेची सत्ता कशी स्थापन होईल, याच्यासाठी दिघे साहेब काम करतो. त्याच्यानंतर जे आहे शिंदे साहेब त्यांना बघून आणि तसंच यश जे आहे ते पुढे मिळतंय. अ, एकनाथ शिंदेकडे बघून सर्वसामान्य असा विचार करतात, की आश्वासक चेहरा आहे, देणारा हात आहे.
हा जो देणारा हात आहे आणि जो गरजूवंत आहे, की ज्याला असं वाटतं, की मला कोणीतरी मदतीचा हात दिला पाहिजे. हे जे रिलेशन आहे, हे तुम्ही फार जवळून बघत असाल पुत्र म्हणून. तर हे कसं काय म्हणजे ओव्हर द इयर झालेलं आहे, की नाही मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री आहेत, सत्ता आहे म्हणून लोकं येतायत? मी जेव्हा ना पॉलिटिक्समध्ये नव्हतो ना, तेव्हापासून साहेबांना बघतो मी. तर मी एकदा सहज त्यांना विचारलं होतं, "तुम्ही जे पैसे आहेत बोललो, इतके जो कोण येतो, त्याला सहज जे आहे ते तुम्ही देता बोललो. कोणी व्यक्ती आला, अ, हॉस्पिटल असेल, ॲडमिशन असतील, कार्यकर्ता असेल, सहज बोलला एकदम म्हणजे दिवसाला इतके लोकांना तुम्ही भेटता आणि जे काही तुम्ही कमवता पैसे बोललो, ते सगळे तुम्ही म्हणजे लोकांमध्येच वाटता." असं जेव्हा मी पॉलिटिक्समध्ये नव्हतो तेव्हा विचारलं होतं त्यांना हा प्रश्न. तर मला बोलले, "जोपर्यंत आहेत पैसे तोपर्यंत वाटायचे, नसतील तेव्हा बघूया काय." तर तेव्हापासून जे आहे हे शिंदे साहेब त्यांच्याकडे जे आहे ते लोकांना देण्यासाठी कधी शिंदे साहेबांनी ज्या काही गोष्टी जमा नाही केल्या. मला एक विरोधी पक्षाचा एक नेता असं म्हणाला, दानत हा जो विषय असतो ना, तो शिंदेकडे आहे. ना, ना. सुरुवातीपासून बघा लोकांना असं वाटतं, की मी मोठ्या पोझिशनवरती गेल्यानंतर हे करू, ते करू, हे जमा करू, ते जमा करू, प्रॉपर्टी बिल्ड करू. या सगळ्या गोष्टी न करता साहेबांनी जे आहे साहेबांचा हात असा आहे, देणारा हात आहे. दोन्ही हाताने देतात आणि कधी ते देताना विचार करत नाही, की ह्याला बाबा एवढेच दिले पाहिजे, तेवढंच दिलं पाहिजे. त्याला गरज आहे ना आज. त्याला आज गरज आहे, तर उद्या त्याला पैसे देऊन उपयोग नाही. बघतो, करतो, या सगळ्या गोष्टी करून उपयोग नाही. तर आजच्या आज त्याला जे आहे म्हणजे सरकारच्या माध्यमाने गोष्टी होत असतील, नसतील होत सरकारच्या माध्यमाने तर स्वतः कशा करू शकतील. आता सरकारच्या माध्यमाने होत होत्या म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमधून ₹450 कोटी म्हणजे अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 4 कोटी रुपये दिले आणि शिंदे साहेबांनी 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ₹450 कोटी जे आहे ते लोकांपर्यंत दिले. पण जोपर्यंत लोकांबद्दलचा जिव्हाळा, लोकांबद्दलचं प्रेम, आपुलकी ह्या सगळ्या मनामध्ये नसतात, तोपर्यंत कुठलाही नेता जो आहे तो अशा प्रकारे वागू शकत नाही. तर देण्याची दानत आहे, कार्यकर्त्यांना असेल, लोकांना असेल, या सगळ्यांना आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे या आणि आत्ताही तसंच सुरू आहे. शिवसेनेचे खासदार म्हणून आणि एकनाथ शिंदेचे सुपुत्र म्हणून नवी मुंबईमध्ये गणेश नाईक भाजपचे एक मंत्री म्हणून ज्या पद्धतीनं सातत्यानं टीका करायची आता ते फार जहरी आरोप करतायत आणि पक्षातूनही त्यांना रोखलं जात नाही आणि पक्ष दखलही घेतं असंही दिसत नाही भाजप म्हणून. आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्याला फार काही रिस्पॉन्ड करत नाही. पण तुम्ही पुत्र म्हणून त्याला तुम्ही सुद्धा रिस्पॉन्ड करत नाही का? आता तुमच्या प्रश्नामध्येच ते उत्तर आहे, की त्यांचा पक्षच त्यांची दखल घेत नाही. तर मला वाटतं आम्हाला दखल घ्यायची काही गरज नाही. ज्या प्रकारे काही लोकांचं वय वाढल्यानंतर प्रॉब्लेम होतो, तशाच प्रकारे जे आहे काही लोकांना असं आपण सोडून द्यायला पाहिजे, की बाबा नाही बाबा, काहीतरी आहे प्रॉब्लेम, तर आपण कशाला त्याच्यामध्ये टाईम वेस्ट करायचा? साहेब जे आहेत हे कधीच कोणावरती टीका करत नाही. गेले 3-3.5 वर्ष बघा खालच्या स्तरावरती जाऊन टीका करत असतील काही लोकं, पण त्यांची अवस्था लोकांनी काय केली? तशीच अवस्था जी आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. माणूस एवढा का बोलतो? तर त्याच्या खालच्या पायाच्या खालची वाळू जी आहे ही सरकायला लागते. त्याला जी आहे भीती वाटायला लागते. त्याच्यामुळे जे आहे हे त्या ठिकाणी एवढ्या टीका आणि खालच्या स्तरावरती त्याला काही अर्थ नाही अशा सगळ्या टीका ज्या आहेत त्या त्या ठिकाणी करायच्या. मला वाटतं लोकं जे आहेत हे या टीकेला जे आहे हे प्रॉपरली उत्तर देण्याचं काम जे आहे 15 तारखेला करतील. आणि ज्या लोकांना जे आहे हे थोडी इन्सिक्युरिटी आता वाटायला लागलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी करत असतात. आता एवढे लोकं 3 वर्ष म्हणजे जेव्हापासून शिंदे साहेबांनी उठाव केला, तेव्हापासून जे आहे हे रोज जे आहे हे खालच्या स्तरावरती बोलतातच आहे. काय फरक पडला का? पण राज ठाकरेंनी प्रचारादरम्यान एकनाथ शिंदेंवर टीका केली नाही आणि आरोपही केला नाही का? त्यांना माहिती आहे. शिंदे साहेबांवरती जे लोकं बोलतायत त्यांची काय परिस्थिती झाली आहे ती. राज ठाकरेंनी ओळखलं म्हणायचं. ओळखलं असेल. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंचं भवितव्य काय बघता? ते एकत्र राहतील की आणखीन त्यामध्ये काही बदल होईल? बघा हे लोकं जे आहेत हे मेकशिफ्ट अरेंजमेंट आहे. हे स्वतःच्या गरजेसाठी जे आहे, हे एकत्र आलेले आहेत. हे काय मराठीचा पुळका, मराठी माणसाचा पुळका, आपुलकी, प्रेम ह्याच्यासाठी तर आलेले नाही, हे मराठी माणसाला पण माहिती आहे. तर हे इलेक्शन आता होऊ जाऊ दे उद्या. तुम्हाला मग माहिती पडेल रिझल्ट आल्यानंतर, की किती दिवस जे आहे ते एकत्र राहतात करून. बघा आत्तापर्यंत इतके वर्ष जे आहे ते एकमेकांना शिव्या देऊन, एकमेकांच्या विरोधामध्ये हे दोघं कशामुळे वेगळे झाले? हे लोकांना माहिती आहे ना. पण आता एकत्र का येतायत?
गरज आहे. त्याच्यामुळे एकत्र येत आहेत. लोकांनी ज्या प्रकारे मॅन्डेट दिला नगरपालिकेमध्ये, नगरपालिकेच्या अगोदर तर एकत्रच होते ना? पण तरी पण नगरपालिकेमध्ये सिंगल डिजिटमध्येच नगराध्यक्ष आहे. कुठल्या नगरपालिकेमध्ये आठवतंय का? या दोन्ही पक्षामधून मधला कुठला नगराध्यक्ष बसलाय करून? त्याच्या अगोदरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिथे देखील 120 जागा लढल्या आणि 20च जागेवरती लोकांनी मॅन्डेट दिलं. तर अशा परिस्थितीमध्ये लोकांनी बरोबर ओळखलेलं आहे, की आपल्यासाठी कोण काम करतं ते. मुंबई महापालिकेमध्ये 90 जागा ह्या शिवसेनेनं घेतलेल्या आहेत भाजपसोबत आणि भाजप 137 जागांवरती आपले उमेदवार उभे करून आहे. उद्या जर का महायुतीचा महापौर बसवायचा असेल, तर व्हाया शिवसेनाच भाजपला जावं लागणार आहे. किंग मेकर कदाचित शिवसेनाच होईल, एकनाथ शिंदेच होतील. त्यानंतर राज्यातली काही समीकरणं बदलू शकतात का? जर का अशी परिस्थिती आली, की महायुतीचा महापौर होईल. महायुतीचाच महापौर होईल. अजून मतदान व्हायचं आहे, निकाल लागायचा आहे. मी जर तरच विचारणार. हो, पण महायुतीचाच महापौर होईल. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचाच जो आहे, आज मुंबई महानगरपालिकेवरती महापौर बसेल आणि ज्या प्रकारे लोकांमध्ये महायुतीला घेऊन उत्साह आहे. ज्या प्रकारे आम्ही आता कॅम्पेनिंग करताना पाहतोय ग्राउंड लेव्हलला, तर 100% महायुतीचाच महापौर बसेल. आणि तुम्ही विचारलं की किंग मेकर, मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार शिंदेसाहेब नाही करत, की किंग मेकर बनायचंय, काय बनायचं. मला वाटतं महायुतीमध्ये आपण लढतोय, तर त्या ठिकाणी महायुतीला यश कसं मिळेल, जसं विधानसभेमध्ये महायुतीला यश कसं मिळेल याच्यासाठी जे आहे पूर्ण ताकद जी आहे ही सर्व नेत्यांनी लावली, शिंदेसाहेबांनी लावली आणि आता देखील पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी लढतोय. शिवसेना पक्ष म्हणून 3.5 वर्षामध्ये जे यश मिळालं, त्यामध्ये धनुष्यबाण या चिन्हाचा खूप मोठा हातभार आहे. आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये खटला लागतोय. अंतिम सुनावणी ही 21 जानेवारीपासून सुरू होते. जर का धनुष्यबाण गोठवलं गेलं, नवा पक्ष नाम आलं, तर तशी काही तयारी आहे का? त्याच्याबद्दल कशाला विचार करायचा? आम्ही शिवसेना आहे. बाळासाहेबांचे विचार जे आहे पुढे घेऊन जातोय, लिगसी पुढे घेऊन जातोय आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, सुप्रीम कोर्ट असेल, आतापर्यंत जे निर्णय दिलेले आहेत, ते मेरिटच्या आधारावरती शिंदेसाहेबांच्या बाजूने दिलेले आहेत, पक्षाच्या बाजूने दिलेले आहेत. तर मला वाटतं शिवसेना आणि धनुष्यबाण यांनी तर धनुष्यबाण काँग्रेसकडे गहाण ठेवला होता. शिंदे साहेबांचं वाक्य आहे, की "गहाण ठेवलेला धनुष्यबाण जो आहे तो आम्ही परत मिळवलेला आहे." अशा परिस्थितीमध्ये आणि या धनुष्यबाण घेऊन, बाळासाहेबांचे विचार घेऊन जे आहे शिंदेसाहेब पूर्ण महाराष्ट्रभर गेले, म्हणून एवढं मोठं यश मिळतंय. धनुष्यबाणाला न्याय देण्याचं काम जे आहे ते ह्या लोकांनी केलं नव्हतं. ह्यांनी तर एक अभद्र युती ज्या ठिकाणी केली, आघाडी केली आणि लोकांनी ती आघाडी आहे ती मोडून काढली. तर आज ज्या प्रकारे शिवसेना पुढे जाते, धनुष्यबाणाला घेऊन, हे मोठं यश जे आहे त्या ठिकाणी मिळतंय. लोकांचा विश्वास जो आहे शिवसेनेवरती वाढत चाललेला आहे. तर जर आणि तरच्या प्रश्नाला काय अर्थ पण नसतो. पुढे काय होईल त्याची आज विचार करून त्याची काय बोलतो त्याची इंटेन्सिटी म्हणा किंवा त्याची तीव्रता म्हणा किंवा त्याची नाही. क्युरॅसिटी म्हणा. हां, म्हणजे आतापर्यंत जे निर्णय झाले, आशिषजी, ते सगळे निर्णय जे आहे हे मेरिटच्या आधारे जे आहे, हे शिवसेनेच्या बाजूने लागलेले आहेत. तर आम्हाला कुठली भीती नाहीये, की काय होईल 21 तारखेला करून. आम्ही आमचं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करतोय, पुढे जातोय. लोकांचा प्रेम, विश्वास, आशीर्वाद जो आहे शिंदे साहेबांवरती वाढत चाललेला आहे, शिवसेनेवरती वाढत चाललेला आहे. स्ट्राईक रेटचा जेव्हा विचार येतो, तेव्हा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा कुठल्याही आधारे म्हणजे आत्ता मागच्या निवडणुकीतही बघितलं, की नगरसेवकांची संख्या किंवा नगराध्यक्षांची संख्या स्ट्राईक रेट जास्त होतो. मुंबई महापालिकेमध्ये जर का तुमचा स्ट्राईक रेट जास्त आला भाजपपेक्षा, तर महापौर पदावरती तुम्ही दावा सांगाल का भाजपसोबत? बघा, कुठल्याही पदासाठी या ठिकाणी महायुती झालेली नाहीये. शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला, तेव्हा स्वतः मंत्री होते. तेव्हा ते मंत्रिपद सोडून जे आहे, हे त्यांनी उठाव केला आणि तेव्हा माहिती नव्हतं, की पुढे सरकार जाऊन बनेल का शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील. तर कधी कुठलं पद मिळेल किंवा महानगरपालिकेवरती शिवसेनेचा महापौर बसेल किंवा कोणाचा महापौर बसेल. महायुतीचा महापौर बसला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे लोकं काम करतोय. किती नंबर येतील, पण जे काही नंबर येतील, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे, हे मिळून जे आहे, पूर्ण बहुमताने, फुल मेजॉरिटीने महापौर जो आहे हा त्या ठिकाणी महायुतीचा 100% बसेल. शिवसेना एकीकडे आहे, दुसरीकडं भाजप आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये त्या परिसरामध्ये तुमचं वय
हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी दिसतंय आणि ते सुद्धा तशा पद्धतीनं हरकती करतायत हे आम्ही बघितलंय. असं का? म्हणजे रवींद्र चव्हाणांनाही समज दिली गेली प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडनं आणि त्यानंतरच जागा वाटपा किंवा युती आपण करू असं भाजपने जाहीर केलं. तरी सुद्धा कुरघोडी जी चालते अधूनमधून ती का? मला कोणाशी वैर नाहीये. आमच्या पक्षाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बाबा भारतीय जनता पार्टीबरोबर वैर नाही. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युतीमध्ये लढतोय. उल्हासनगरमध्ये एक दुसऱ्याच्या समोर आम्ही लढतोय. काही ठिकाणी युती असते, काही ठिकाणी युती होत नाही. शिवसेनेकडून कधीच जे आहे हे कुरघोड्या जे आहे ते करायचा प्रयत्न जे आहे तो आम्ही केलेला नाही. आम्ही नेहमीच जे आहे युतीच्या बाजूनेच प्रत्येक स्टेटमेंट माझं तुम्ही जर बघितलं पहिल्या दिवसापासून, हे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे ही युती झाली पाहिजे. हेच स्टेटमेंट जे आहे ते माझं राहिलेलं आहे, शिंदे साहेबांचं राहिलेलं आहे. काही लोकांना असं वाटत असेल, की बाबा पक्ष वाढला पाहिजे किंवा खालच्या कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत बाबा वेगळं लढलं पाहिजे. आणि मला वाटतं आता ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांचा मतदारसंघ डोंबिवली आहे म्हणून त्याच्यात जास्त लक्ष जे आहे ते घालत असतील. आणि तुम्हालाही लक्ष द्यावं लागणार आहे युती म्हणून डोंबिवलीकडे. बघा हा जो आहे कल्याण डोंबिवली भाग हा युतीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी नेहमी आमदार असेल, खासदार असेल हा युतीचाच निवडून आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जास्त लक्ष आहे तिथे. जास्त लक्ष आहे तर युतीच्या जास्त जागा निवडून त्यांच्या येतील मला वाटतं. पक्षामध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष कमी आणि प्रवेशाध्यक्ष जास्त म्हणतात. त्याचा अनुभव तुम्हालाही आलाय की? आला ना भरपूर प्रवेश करून घेतात ते. रोज जो आहे तो कोणाकोणाचा तरी प्रवेश सुरूच असतो. सर एक प्रश्न आहे, जो मला विचारायचा आहे, की या सरकारमध्ये आता 3 पक्ष आहेत, की पवार त्यांचं पुणे सोडायला तयार नाहीये. शिंदे त्यांचं ठाणं, कल्याण डोंबिवली सोडायला तयार नाहीये आणि ठाकरे त्यांचं मुंबई सोडायला तयार नाहीये आणि भाजप ड्रायव्हिंग सीटवरती आहे. तर महायुतीचं भवितव्य तुम्ही कसं बघताय? कारण दुसरीकडे काँग्रेस असेल ती गलितगात्र झाली आहे. अशा वेळेस महाराष्ट्राचं राजकारण पुढे कसं दिसतंय? शिंदे साहेब आता फक्त ठाण्यापुरते मर्यादित नाही आहेत आशिषजी. शिंदे साहेब जे आहेत हे तुम्ही खूप कमी वेळ जे आहे ते त्यांना ठाण्यामध्ये अडकून पडलेलं पाहायला मिळेल. बाकी नेत्यांसारखं नाही की एकाच शहरामध्ये जे आहे ते अडकून पडलेले आहेत. शिंदे साहेब आज ठाण्यामध्ये तर आहेच बालेकिल्ला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्या ठिकाणी आम्ही सगळे लोकं लक्ष देतोय. उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, ठाणे जिल्हा असेल. साहेब नाशिकमध्येही जातात, साहेब लातूरमध्येही जातात, साहेब संभाजीनगरमध्येही जातात. तर शिंदेंनी ठाकरेंना सगळीकडे मुंबईपुरती सीमित केलंय. तर सगळीकडे जे आहे शिंदे साहेब जे आहेत हे लक्ष देत आहेत प्रत्येक कार्यकर्त्याकडे आणि प्रत्येक शहराकडे. काही लोकं जे आहेत ही फक्त एका शहरापुरते मर्यादित जे आहे बाबा ह्याच शहराची महापालिका आपल्या हातात आली पाहिजे. बाकी महाराष्ट्रामध्ये काय हो त्याची काय विचार जो आहे हे काही लोकं करत नाही, की तिथे काही हो. फक्त जे आहे मुंबई महापालिकेमध्ये आमचं वर्चस्व असलं पाहिजे जे आले 1 वर्षापासूनचं आहे. पण आता जे आहे हे काही दिवसांमध्ये 2 दिवसावरतीच निवडणुका आहेत. परवा 16 तारखेला जे आहे तेही स्वप्न जे आहे हे धुळीस मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल. कारण की पक्षाचा नेता जो असतो, हा कुठल्या एका शहरापुरता मर्यादित नसतो. जिथे-जिथे त्याचा कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्यासाठी जे आहे हे नेत्याचं काम आहे. जे शिंदेसाहेब करतात. शिंदेसाहेबांनी विचार नाही केला, "अरे माझ्या ठाण्यात काय होईल? मी ठाण्यामध्येच बसतो करून." असं बघितलंय का तुम्ही? ठाण्यामध्ये खूप कमी जातात शिंदेसाहेब. पण आज शिंदेसाहेब जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत. तेच कारण आहे, की पूर्ण महाराष्ट्रामधून जे वॉशआउट झालं या पक्षांचं, कार्यकर्त्याच्या मागे उभे नाही राहिले. नगरपालिकेमध्ये एकाही नगरपालिकेमध्ये प्रचाराला गेले नाही. हे जे आज एकत्र आलेले आहेत, ह्याच्यामधला कुठला नेता जो आहे, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो आहे, हा मुंबईच्या बाहेर गेलेला आहे. हे मला एक एक उदाहरण सांगा. तर पक्ष कसा टिकणार? कार्यकर्ते कसे टिकतील? तर फक्त मुंबई हे सर्वस्व नाहीये. तर मुंबईच्या लोकांनाही आता कळलेलं आहे, की मुंबईमध्ये एवढ्या वर्ष सत्ता गाजवल्यानंतर मुंबईकरांना काही देऊ शकले नाही. तर मुंबईकर जे आहे प्रॉपर जे आहे मतपेटीतून 15 तारखेला जे आहे उत्तर देण्याचं काम करतील. डॉक्टर साहेब लाडकी बहीण योजना आणि त्या लाडक्या बहिणीचे लाभार्थी जे मतदार सुद्धा आहेत, ते नेमका काय विचार करतायत? कारण अनेक जण हे म्हणतायत, की लाडक्या बहिणींना जो लाभ मिळतोय, तो मतदानात दिसतोय किंवा मतदानापूर्वी त्यांचा लाभ दिला जातोय, तो दिसतोय. पण लाडकी बहीण म्हणून
तिच्या हातात जेव्हा ₹1500 महिन्याला येतात, तेव्हा ती काय विचार करते? तिनं कधी तुमच्याशी संवाद साधलाय, की त्या ₹1500 माझं काय होतं? कधीच लाडक्या बहिणीबद्दलचा किंवा महिलेबद्दलचा विचार कोणी केला नाही. शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, तर त्यांच्या डोक्यातून ही कल्पना आली, की ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. खूप त्याच्या वेळेस विरोध झाला. काही लोकं कोर्टामध्ये गेले. हे ₹1500 जे आहे, ही छोटी जरी रक्कम तुम्हाला वाटत असली, तरी ती लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी रक्कम आहे. त्याच्यातून ती त्याच्या मुलाची फीज असेल, अ, दव्यासाठी पैसे असेल, कोण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तर त्याच्यासाठी औषधासाठी पैसे असतील, हे सगळे जे आहेत हे महिन्याला आणि तिला एक सिक्युरिटी म्हणून वाटतं, की बाबा पुढच्या महिन्याला जे आहे आपल्याला ₹1500 येणारच आहेत. तर त्याच्या हिशोबाने ती प्लॅनिंगसुद्धा करते, की पुढच्या महिन्यामध्ये काय करायचं आहे ते आणि कुठल्या अवेळी जर एमर्जन्सी आली त्याच्यामध्ये देखील हे ₹1500 ती माऊली जी आहे ती वापरू शकते. तर ही खूप मोठी गोष्ट जी आहे ही महायुतीच्या सरकारने विचार केला आणि ही लाडकी बहीण योजना आणली. लोकं जे आहेत ते मताच्या स्वरूपामध्ये ह्याला बघतात. मला वाटतं ते चुकीचं आहे एकदम. तुम्ही पण सत्तेमध्ये होता. तुम्ही कधी विचार केला पाहिजे होता, की लाडक्या बहिणींना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या पाहिजे. लाडक्या लेकींना ह्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे. वेगवेगळ्या घटकांपर्यंत ज्या आहे ह्या योजना सगळ्या घेऊन गेल्या पाहिजे. शासन आपल्या दारी. कोणी विचार केला होता का शासनच आता मागे लागेल लोकांच्या, की बाबा तुमच्या या योजना आहेत, ह्या योजना घ्या तुम्ही. तुम्ही लाभार्थी आहात. तुम्हाला या योजना ज्या आहेत, ते इतके वर्ष मिळाले नाही. ही योजना तुमची आहे. हे पैसे तुमचे आहेत. हा ट्रॅक्टर तुमचा आहे. तर मला वाटतं एक प्रत्येक घटकापर्यंत फक्त लाडकी बहीण नाही, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या सरकारने केलं आणि अ, वेग ज्येष्ठांना पण. मला तर एक दिवशी मी कोल्हापूरला होतो, तेव्हा ज्येष्ठ नागरिक मला भेटले. मी पन्हाळ्यात ते पावनखिंड ती मोहीम असते. तर ज्येष्ठ नागरिक जे आहे ते रस्त्यामध्ये एक थांबले होते, की मी परत येणार करून त्याच वाटेने भेटण्यासाठी. भेटण्यासाठी इतकंच, की बाबा त्यांना जे पैसे लागणार होते एस-टीमध्ये, ते पैसे जे आता त्यांच्याकडे राहतायत हातामध्ये. कोणाकडे जे आहे ते हात पसरवायला लागत नाही. आणि आवर्जून निरोप जो आहे शिंदे साहेबांना द्या, की तुम्ही जे आमचे एस-टीचे पैसे माफ केले, त्याच्यामुळे जे आहे ते आम्हाला आमच्या हातामध्ये खर्चाला पैसे राहतायत. तर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. पण याबद्दल देखील विचार करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दिल्लीत एक खासदार म्हणून वावरताना, खास करून एन-डी-एच्या घटक पक्षाचे खासदार म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्र सरकारमधले मोठे मंत्री असतील, यांच्याशी भेटताना, संवाद साधताना तुमच्यावर एखादी जबाबदारी येते. जसे की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस तुम्ही एका डेलिगेशनचं नेतृत्व केलं होतं. ती निवड जेव्हा झाली होती, तेव्हा नेमकं तुमच्या मनात काय आलं होतं? दडपण आलं होतं मोठं. कारण की ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचं नेतृत्व करण्याची संधी एका डेलिगेशनच्या मार्फत आणि त्या डेलिगेशनला लीड करण्याची संधी प्रधानमंत्री मोदीजींनी मला दिली. तर साहजिकच आहे, की एवढं मोठं जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ती अ, बाहेरच्या देशांमध्ये जाऊन भारताची बाजू ठामपणे सांगणं, मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी होती आणि माझ्या करिअरचा पण एक टर्निंग पॉइंट आपण बोलू शकतो. की खूप लोकांच्या नशिबामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत नसतात. माझ्या डेलिगेशनमध्ये सगळे सीनियर मेंबर ऑफ पार्लमेंट्स होते. त्याचबरोबर मंत्री राहिलेले लोकं होते. अ, अशा सगळ्या लोकांचं नेतृत्व माझ्यासारख्या एका तरुणाने करणं. अ, मला वाटतं मोदीजी ज्या प्रकारे तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात, ते एक उत्तम उदाहरण होतं आणि एक जबाबदारी दिली आहे, तर बाबा ह्याला ही जबाबदारी पेलेल का? अ, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता बाबा एक जबाबदारी एका एक तरुणाला दिली आहे, एका एन-डी-एच्या खासदाराला दिली आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे, की बी-जे-पीच्या खासदाराला नाही. एन-डी-एचा जो घटक पक्ष आहे शिवसेना, त्यातल्या खासदाराला एक डेलिगेशन लीड करण्याची जबाबदारी देणं आणि त्याच्यातून नेतृत्व तयार करणं, मला वाटतं ही मोदीजींची खूबी आहे. तुम्ही म्हणालात, की माझ्यासारख्या तरुणाला, पण हा तरुण तिसऱ्यांदा खासदार बनला आहे. त्या अर्थानं ज्येष्ठ खासदार आहात. म्हणजे लोकसभेला तिसऱ्यांदा निवडून जाणे आणि मग ते तिसऱ्यांदा निवडून आलेले ज्येष्ठ खासदार म्हणून ती जबाबदारी. पण तुमचा जो मतदारसंघ आहे कल्याण डोंबिवली, त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मार्फत जाते किंवा तुम्ही तिथे जातीनं लक्ष देता. आताही त्या तुमच्या मतदारसंघामध्ये 3 महापालिका आहेत. ठाणे महापालिका पण काही हद्द आहे आणि कल्याण डोंबिवली आहे आणि उल्हासनगर सुद्धा आहे. हा जो बेल्ट जो दिसतोय, तिथे तुमचं यश तुम्ही कसं जोखताय आता? नाही चांगली परिस्थिती आहे. याच्या अगोदर देखील अंबरनाथची निवडणूक झाली. कालच तिथे शिवसेनेची सत्ता जी आहे प्रस्थापित झाली त्या ठिकाणी.
आणि तिथे देखील लोकांनी जे नगरसेवक निवडून दिले ते 50% पेक्षा जास्त आपण जर तुलना जर केली बाकी पक्षांबरोबर, बाकी पक्ष जे आहे 50% च्या आतमध्ये आणि शिवसेना एकटी सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे. बरोबर. आणि तशीच परिस्थिती उल्हासनगरमध्ये, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेमध्ये. सगळीकडेच एक चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांना मिळाला आणि ह्यावेळेस एक वेगळा उत्साह शिंदे साहेबांना घेऊन देखील एक मोठा उत्साह पाहायला मिळाला. लाडक्या बहिणींचा एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला. जसं विधानसभेमध्ये आपण पाहत होतो, की लाडक्या बहिणींनी जी कमाल केली त्याच्यामुळे अ, विधानसभेमध्ये लँडस्लाईड मेजॉरिटी महायुतीला मिळाली. तशीच परिस्थिती जी आहे ती आज देखील आहे. त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या भावाला पुन्हा एकदा आशीर्वाद देणार आहेत. हा शेवटचा प्रश्न आहे मी जो एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा विचारला आणि तुम्हाला आवर्जून विचारतोय, की कोणताही पक्ष आणि आपण विशेषतः उठावानंतरची 3.5 वर्ष बघूया. पक्षाला पुढं न्यायचं असेल तर जी दुसरी फळी आहे ती आणखी भक्कम व्हावी. जे नेतृत्व आहे ते आणखी भक्कम व्हावं. त्याची साथ नेत्याला लाभावी. यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे कुठे बसतात? पक्षाचं काम जे आहे हे पहिल्या दिवसापासून सुरू आहे आणि मला तेच करण्यासाठी जास्त म्हणजे रस आहे त्यामध्ये. पक्ष कसा वाढेल, प्रत्येक गावागावापर्यंत पक्ष कसा पोहोचेल आणि मला वाटतं आमच्याबरोबर एक टीम आहे अ, जी शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आज आपण पाहत आहे की 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये नगरपालिका पण असेल, आता महानगरपालिका पण असेल. कोणी विचार नव्हता केला की इतक्या जागी जी आहे शिवसेना लढेल. 135 जागे शिवसेना लढली नगरपालिकेमध्ये. हं. कोणी विचार नव्हता केला की 135 जागी शिवसेना लढेल आणि जिथे ताकद नव्हती ना शिवसेनेची, तिथे देखील पैकीच्या पैकी उमेदवार जे आहे ते शिवसेनेने उभे केले होते आणि जिथे कमी ताकद होती, बिलकुल ताकद नव्हती, अशा ठिकाणी देखील नगराध्यक्ष निवडून आले आणि आता महानगरपालिका पण सर्व ठिकाणी शिवसेना लढते. याचा अर्थ हा आहे, की शिंदे साहेबांच्या बरोबर त्यांच्या त्यांचे सहकारी जे आहेत, हे सगळीकडे जे आहे हे काम करतायत, पक्ष वाढवण्यासाठी काम करतायत. पण मला जर विचारलं तुम्ही, तर मला नक्कीच जे आहे, हे येणाऱ्या काळामध्ये अजून पक्ष कसा भक्कम होईल, अजून कसा पक्ष वाढेल, या गोष्टीकडे जे आहे हे बारकाईने लक्ष कसं देता येईल, त्याच्यावरती काम कसं करता येईल, याचा पूर्णपणे जे आहे हे आता आम्ही पुढे अ, पुढच्या काही आता 3.5 वर्ष इलेक्शन्स नाहीयेत. तर पुढच्या 3.5 वर्षामध्ये अजून शिवसेना पक्ष जो आहे, हा अजून मजबूत होईल. बघा आत्तापर्यंत जेवढं यश शिवसेनेला मिळालं नव्हतं, तेवढं यश आत्ता मिळालं. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मिळालं. तर पुढेही जे आहे, हे यश मिळवणं आणि ते टिकवणं आणि ते पुढे घेऊन जाणारे पक्ष वाढवणं. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर पक्ष कसा वाढेल याच्यासाठी जे आहे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन देऊन पूर्ण ताकदीने जे आहे आम्ही लोकं काम करणार आहोत. सर मला माहिती आहे, की प्रचार खूप झाला, खूप दमला असाल. एक दिवस रेस्ट आहे, नंतर मतदान आहे, पुढे निकाल आहे. या सगळ्या धामधुमीत तुम्ही वेळ काढला, ही मुलाखत दिली त्याबद्दल लोकमतच्या वतीनं मी आभारी आहे. खूप खूप धन्यवाद आशिषजी.